नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवून 132 जागांवर विजय मिळवला। लोकसभेला आलेलं अपयश आणि विधानसभेतील भरारी यामध्ये अनेक मायक्रो प्लॅनिंगचा जय झाला। बूथ टू बूथ मार्केटिंग करत भाजपानं लोकसभेतील पराभव विधानसभेत कसा मोडून काढला या संदर्भात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी सांगितलंय। तसंच भाजपानं 132 जागांपैकी तब्बल 75 जागा या केवळ बूथ मॅनेजमेंटच्या जोरावर जिंकल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय। आता आपण भाजपाच्या बूथचे वर्गीकरण कसे असते हे समजून घेऊ। ए कॅटेगरी म्हणजे लोकसभा निवडणुकीत जिथे महायुतीला 50% जास्त मतदान मिळाले। बी कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 35 ते 50% मतदान मिळाले। सी कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 20 ते 35% मतदान मिळाले आणि डी कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 20% कमी मतदान मिळाले। लोकसभेच्या निकालानंतर भाजपानं सी आणि बी कॅटेगरीच्या बूथवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं होतं। त्यानुसार भाजपानं मायक्रो प्लॅनिंग केलं। भाजपानं सर्वात अगोदर नवीन मतदार नोंदणी करून लोकसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांना भाजपा किंवा महायुतीसाठी मतदान करण्यास प्रोत्साहित केलं। तसंच सी कॅटेगरीचे 10% बूथ बी कॅटेगरीमध्ये नेले तर बी कॅटेगरीचे सुमारे 20% बूथ ए कॅटेगरीत परावर्तित केले। प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांना त्यांच्या बूथच्या यादीची माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आलं होतं। यादी वाचन करून कोणता मतदार कुठे राहतो, तो भाजपाला मतदान करू शकतो की नाही त्याला भेटून बोलून त्यांचं मत भाजपाच्या दिशेने वळवण्यासाठी प्रत्येक बूथवर आढावा घेण्यात आला। भाजपानं विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसंदर्भात आपली योजना बदलली। लाभार्थ्यांची मोठमोठी संमेलनं घेण्याऐवजी त्यांच्या परिसरात जाऊन 100 लाभार्थ्यांना एकत्रित करून छोट्या बैठका घेण्यात आल्या। त्यामुळे लोकसभेत भाजपाला मतदान न करणारे अनेक लाभार्थी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बाजूने आल्याचं पाहायला मिळालं। अशा प्रकारे भाजपानं आपली रणनीती आखून विजय मिळवलाय। अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।